आमकर आहेत पुण्याहून. संतोष, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हा, म्हणलं आमची आई 65 वर्षाची आहे आता. हा हा. हॅलो. हा, बोला. बोला बोला. सलग प्रश्न विचारा संतोष तुमचा. 65 वर्षाची आहे. ओके. तिला म्हणजे असं उभा राहताना आणि खाली बसताना ना गुडघ्यामध्ये ज्यादा दर्द वगैरे होते. अच्छा. ऑपरेशन वगैरे करायला नको म्हणतात. ओके. ऑपरेशन वगैरे जर केलं तर फायदा होईल का? ठीक आहे. अच्छा, 65 वर्षांची आहे. संतोषजी, निश्चितच म्हणजे त्यांच्या आईचं वय 65 आहे, गुडघ्याचा त्रास आहे, बसता उठताना त्रास होतो आणि त्यांचं म्हणणं आहे की बाह्योपचार केल्याने फायदा होईल का? तर नक्कीच फायदा होऊ शकतो. बाह्योपचारामध्ये या वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत, अतिशय सेफ आहेत आणि शरीराच्या बाहेरून आपण या उपचार पद्धती करतोय. विशिष्ट भागावर आपण उपचार पद्धती करतोय. गुडघ्यांची जी झीज झाली आहे, तुमच्या आईच्या आयुष्यभर त्यांनी काही खूप काम केलं असेल, मोठं कुटुंब असेल, कदाचित घरामध्ये खूप कष्टाचं काम केलेलं आहे, वेळच्या वेळी त्यांना नीट आहार मिळालेला नसेल, पौष्टिक, बाळंपण झाल्यानंतर जी काळजी घेणं असतं गृहिणींमध्ये ते होत नाही आणि अशी अनेक कारणं असतात. पाळी कधी कधी लवकर जाते, पाळीच्या वेळेस प्रॉब्लेम्स असतात, त्यामुळे कॅल्शियमची कमतरता होते आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर त्या जर 65व्या वर्षी तुम्ही तुमच्या आईला जर बाह्योपचार केंद्रात आणलं तर बाह्योपचार केंद्रामध्ये काय होतं नेमकं की तुमच्या आईची संपूर्ण तपासणी केली जाते. तपासणी केल्यानंतर जर कुठले रिपोर्ट्स करायचे असतील तर रिपोर्ट्स काढले जातात, म्हणजे इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. त्यानंतर रक्ताचे की रिपोर्ट्स ते सुद्धा तपासले जातात की काही कमतरता आहे का विटॅमिन्सची वगैरे. हे तपासल्यानंतर त्या प्रकारची सप्लिमेंट जर गरज असतील तर ती सजेस्ट केली जातात आणि मग बाह्योपचाराला सुरुवात होते की नेमकी तुमच्या आईच्या शरीराची 65 वयामध्ये जेव्हा त्या आल्या तोपर्यंत अनेक प्रकारे झीज झालेली आहे. आता ही झीज भरून काढायची असेल तर वेगवेगळे उपचार पद्धती आहेत. मग आयुर्वेदामधले काही मसाज पद्धती आहेत, त्यानंतर तिथे लोकल बस्ती गुडघ्यानं देणं आहे, विशिष्ट प्रकारची तेलं वापरून मसाज करणं आहे, ॲक्युपंक्चर, कपिंग, मोक्सा, वेगवेगळ्या प्रकारचे शेक देण्याच्या पद्धती, जे प्रत्यक्षरित्या तुमच्या आईच्या गुडघ्यांवर, कमरेवर, स्नायूंवर प्रत्येक गोष्ट जी गरज आहे त्यांना आता जी सशक्तीकरण पाहिजे, त्यांना चालणं उठणं